किती मस्त दिसते ना. असंच मस्त मुगाचं मेतकं करणार आहे आज मी. रेसिपी पूर्णपणे बघून घ्या. ग्लास पाणी वतून घेतलं आहे. आता आपण हे मूग त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेले होते ते आता मूग काय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. टोमॅटो टाकून घेणार आहोत. पाव चमचा हळद टाकते मी. आपण या मुगाला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण काय करूया, काही मसाला काढून घेऊया. ही आहे 4 मिरच्या आहेत बारीक कापून घेतलेल्या. 8 ते 10 पाकळ्या आहेत. हिरवीगार अशी कोथिंबीर आहे. आपण याचं बारीक वाटण काढून घेणार आहोत. आपण असं 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. इमर्जन्सी भाजी सुचल्यामुळं मला 4च्या जागी 8 शिट्ट्या घ्याव्या लागलेल्या खरं तर मुगाला. पण असं खूप सुंदर शिजलेलं आहे. आता आपण ते फोडणी टाकून घेणार आहोत. आता मुगाचं मेदगं आपण फोडणीला टाकणार आहोत. त्याच्यासाठी लोखंडाची कढई ठेवलेली आहे मी तापायला. आता ती बऱ्यापैकी तापली आहे. आपण त्याच्यात आता तेल वगैरे टाकून घेणार आहोत. बारीक पळी मी तेलाची टाकलेली, तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाकू शकता तुम्ही. हे आपण वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसूण त्याचं टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे जिरे आणि मोहरी टाकणार आहोत आणि चांगलं हलवून घेणार आहोत. चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत. टाकून घेतली आहे. मुगामध्ये थोडी टाकली होती, फोडणीमध्ये थोडी टाकली आहे. फोडणी दिल्यानंतर आपण आता याच्यात शिजवलेले मूग टाकूया. हे बघा मी मूग टाकून घेतले. कशी भन्नाट भाजी दिसते ना. आता याच्यामध्ये काय करते, चवीपुरतं मीठ टाकून घेते. तुम्ही एकदा फक्त भाजीवर नजर टाका. काय सुंदर मेतकं झालं आहे ना मुगाचं. अप्रतिम, एकदम भारी. याला मस्त 2 उकळ्या काढून घेऊया आणि मग मस्त गरमागरम भाजीबरोबर आपण सर्व करणार आहोत. मस्त उकळी फुटली आहे ना. आता थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत, हे डिशमध्ये काढून घेणार आहोत. कसं आहे, एकदम भारी, एकदम तोंडाला पाणी सुट्टेन असं मेतकं झालं आहे. तुम्ही पण हे मेतकं घरी नक्की ट्राय करायचं बहिणींनो. आणि केल्यानंतर चव कशी झाली हे नक्की कळवायचं. आमच्या भागाला ही अशी रेसिपी होते. तुमच्या भागाला अजून काय याच्यामध्ये ॲड करतात हे नक्की कळवा आणि मस्तपैकी याचा आनंद घ्या. धन्यवाद.